नमस्कार मित्र आणि मैत्रिणी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्य मात्र चिडलेली असते. चिडण्याचं कारण असतं ती सेक्रेटरी. कायमच ती सेक्रेटरी काही ना काहीतरी गोंधळ घालत असते. आज तिचा बड्डे असतो आणि पार्थला ती हग करताना दोघांनाही रंगी हात पकडते काव्य. त्याच्यामुळे चिडलेली असते काव्य. त्यामुळे आता पार्थ तिला शांत करण्यासाठी आलेला असतो. घेऊन आलेला असतो सोबत बर्फ. तर तो बर्फ उतळून चाललाय असं सांगत काव्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. काव्या तो बर्फ त्या पार्थच्या डोक्यावरतीच टाकून देते. तर दुसरीकडे आता जीवा झोपलेला असतो आणि तो अचानक उठून बाहेर जातो. तितक्यात नंदिनीला देखील जाग येते, कारण नंदिनीने ते लक्षातच ठेवलेलं असतं की जीवा उठला की आपण बाहेर जायचं. ती स्वतःशी बोलत म्हणते की आज जे काही सत्य आहे ते बाहेर येईल. आणि जीवा जातो आडगळीच्या खोलीमध्ये. आडगळीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तो पाळण्याजवळ जाऊन बसतो. पाळण्याजवळ जाऊन बसल्यानंतर त्या पाळण्यामध्ये एक बाळ ठेवलेलं असतं, म्हणजेच एक बाहुली, खोटी बाहुली ठेवलेली असते. आणि तो गाणं म्हणू लागतो, निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला ग बाई. आणि ती बाहुली देखील असते. तर हे पाहून नंदिनी मात्र शॉक होऊन जाते. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.